पुढची बातमी बघूयात। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप स्वतंत्र असा गट स्थापन करणार असल्याची माहिती मिळते। दुसरीकडे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून एक गट स्थापन केला जाणार आहे। स्थायी समितीमध्ये निकाल लागल्याच्या नंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या ही 13-13 अशी समान होतीये आणि याचमुळे स्थायी समितीमध्ये निर्णय घेत असताना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची नवी रणनीती असल्याची देखील आता माहिती समोर येतेय। तर मुंबई महानगरपालिकेमधल्या स्थायी समितीचं हे गणित नेमकं कसं राहील आपण जाणून घेऊया। भाजप 10, शिवसेना 3, राष्ट्रवादी 0 किंवा 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 8, काँग्रेस 3, MIM 1 आणि मनसे 1 असं हे स्थायी समितीचं गणित असू शकतं। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। वेदांत, आपण बघतोय की भाजप हा स्वतंत्र गट स्थापन करतोय, दुसरीकडे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत आणखी एक वेगळा गट स्थापन करणार आहे। स्थायी समितीमध्ये ज्या वेळेला एक निर्णायक असा पडाव येतो तेव्हा 13-13 अशी समान सदस्य संख्या असेल तर काहीसा प्रॉब्लेम होऊ शकतो, निर्णय घेण्यामध्ये काहीशा अडचणी येऊ शकतील, त्यामुळे इतरांचा पाठिंबा मिळवण्याची चढाओढ आता सुरू झालेली दिसतेय। यामध्ये जेव्हा निकाल मुंबई महापालिकेचा जाहीर झाला तेव्हा स्थायी समितीचं गणित समोर आलं। त्यामध्ये विरोधकांचे 13 आणि सत्ताधाऱ्यांचे 13 सदस्य असतील, कारण एकूण 26 सदस्य मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आहेत आणि त्यामुळेच आपली स्थायी समितीमध्ये वर्चस्व असावं आणि सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असावेत यासाठी भाजपने प्लॅनिंग आखली होती। त्यात पहिला प्लॅन असा होता की भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र गट स्थापन करणार, जेणेकरून ही सदस्य संख्या 13वरची 14 जाईल। आणि मग दुसरा प्लॅन असा ठरवण्यात आला की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा शिंदे शिवसेनेसोबत एकत्रित गट स्थापन करेल। त्याने सुद्धा जर आकडेवारी बघितली तर एक सदस्य संख्या अधिक होती, म्हणजे 14 सत्ताधाऱ्यांचे आणि 13 हे विरोधकांचे, असं साधारणपणे 14 आणि 12 असं एकूण 26चं हे गणित बसतंय। आता जर आपण बघितलं तर शिंदे शिवसेनेकडे 29 नगरसेवक हे त्यांचे जिंकून आलेले आहेत आणि त्यामुळे साधारणपणे जर संख्याबळ बघितलं तर 8.73ला एक सदस्य, त्यानुसार आपण बघितलं तर 3.32 असं संख्याबळ हे शिंदे शिवसेनेचं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 3 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे त्यांचं संख्याबळ या सगळ्या गणितामध्ये 0.34 एवढं आहे। आणि जर 0.34 आणि 3.32 म्हणजे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आलं तर 3.66 म्हणजे जवळपास 4 सदस्य मिळू शकतात। त्यामुळे भाजपचे 10 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून 4 सदस्य असे 14 सदस्य स्थायी समितीमध्ये असतील, जेणेकरून जेव्हा कुठलाही निर्णय स्थायी समितीमध्ये घ्यायचा असेल तेव्हा वर्चस्व हे सत्ताधाऱ्यांचं राहील। अगदी वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। मुंबई महानगरपालिकेमध्ये अखेर भाजपचा गटनेता ठरला आहे। गणेश खणकर यांची गटनेतेपदी वर्णी लागलेली आहे, निवड झाली आहे। गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत। गटनोंदणीच्या पूर्वी सर्व नगरसेवक BMCच्या मुख्यालयामध्ये जमले होते। यावेळेला गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि या सगळे जे जमलेले होते या सगळ्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे गणेश खणकर यांचं आणि अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या नावाची घोषणा यावेळेला केली होती। भारतीय जनता पार्टीच्या मुंबई शहराच्या या आमच्या महापालिकेच्या गटनेतेपदी मला काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि जे सर्व नगरसेवक, आमचे सर्व मान्यवर ज्यांनी या महापालिकेत काम केलं, महापालिका गाजवली, त्या सर्वांनी याला अनुमोदन दिलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खणकर यांची घोषणा करीत आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या अमेय घोले यांची निवड झाली आहे। अमेय घोले यांनी यापूर्वी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी देखील काम केलेलं आहे।
मागचे 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले हे एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची सर्व संमतीने आपण नियुक्ती त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. शिवसेनेचा आज ह्या सर्व गटनेतापदाची प्रोसिजर झाल्यानंतर थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या सोबत आम्ही कोकण आयुक्तांकडे जाऊन जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आम्ही कंप्लीट करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.